नमस्कार मंडळी, जय श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? नक्कीच स्वामींच्या कृपेने आनंदी असाल. तर मंडळी, आज आपण धनु राशीच्या लोकांचं ऑक्टोबर 2025 मधल्या महिन्याचं संपूर्ण राशीफळ पाहणार आहोत. आणि या महिन्यामध्ये दिवाळी येत आहे, तर दिवाळीमध्ये कोणते खास उपाय करायचे हेही पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, धनु राशीचे लोक नेहमी भविष्याकडे सकारात्मक नजरेने पाहणारे असतात. अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग शोधण्याची ताकद ठेवतात. अभ्यास, प्रवास, नवे अनुभव, नवे लोक याबद्दल खूप जिज्ञासा असते. नेहमी काहीतरी शिकण्याची इच्छा असते. सत्य बोलतात, पण कधी कधी स्पष्ट बोलण्यामुळे इतरांना त्रास होऊ शकतो. बंधनं, अडथळे किंवा दबाव त्यांना आवडत नाही. स्वतःच्या नियमांनुसार जगायला आवडतं. धोका पत्करायलाही घाबरत नाहीत. प्रवास, साहस आणि नवीन गोष्टी करण्याची आवड असते. धर्म, तत्वज्ञान, अध्यात्म यामध्ये रस असतो. जीवनाचा अर्थ शोधण्याची प्रवृत्ती असते. मित्रमैत्रिणींच्या गप्पा, आनंदी स्वभाव यामुळे सहज लोकांना आकर्षित करतात. ऑक्टोबर मध्ये धनु राशीवाल्यांवर ग्रहांचा परिणाम कसा होईल किंवा ग्रह बदल काय म्हणतायत? सूर्य महिन्याच्या पहिल्या अर्ध्या भागात तुला राशीत राहील. त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा आणि मित्र परिवाराचा फायदा होईल. 17 ऑक्टोबर नंतर सूर्य वृश्चिक राशीत जाईल. त्यामुळे तुमचं लक्ष वैयक्तिक प्रगती, अध्यात्म आणि आंतरिक शक्ती वाढण्यावर केंद्रित होईल. चंद्राच्या परिवर्तनामुळे या महिन्यात मानसिक चढउतार होतील. पौर्णिमा तुम्हाला आत्मविश्वास देईल आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल वेळ ठरेल. तर शनी कुंभ राशीत असल्यामुळे तुमच्या बोलण्यात गांभीर्य येईल, पण नातेवाईकांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे. लेखन, शिक्षण, संवाद यामध्ये प्रगती होईल. गुरु स्वतः धनु राशीचा स्वामी असून तो मीन राशीत राहील. यामुळे भाग्य, शिक्षण, प्रवास आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये प्रगती होईल. नवीन संधी मिळतील. मंगळ तुला राशीत राहून तुमचं कामकाज वेगवान करेल. मित्र आणि नेटवर्किंगमुळे तुम्हाला लाभ होईल, पण उतावळेपणा टाळा. बुध तुला राशीत असल्याने बुद्धी, संवाद आणि निर्णय क्षमता वाढेल. नोकरी किंवा व्यवसायातील चर्चेत तुमचा हात वरच राहील. शुक्र तुला राशीत शुभदायी असल्याने प्रेम संबंध गोड होतील. कलात्मक कामामध्ये यश मिळेल. विवाहितांसाठी कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तर मंडळी, नोकरी करणाऱ्यांसाठी करिअरमध्ये काय आहे धनु राशीवाल्यांसाठी? तर नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना सकारात्मक आहे. वरिष्ठांची साथ मिळेल आणि जुने प्रलंबित काम पूर्ण होतील. परदेशाशी संबंधित कामात संधी मिळू शकते. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बढती किंवा चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला आहे. नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा प्रोजेक्ट होतात हातामध्ये येतील. पार्टनरशिप मध्ये सावधगिरी बाळगा, पण लाभ होईल. ऑनलाईन व परदेश व्यापारात यश मिळेल. आर्थिक स्थिती तर उत्पन्न वाढेल. नवीन स्रोत तयार होतील. जुनी अडकलेली रक्कम परत मिळेल. खर्च वाढू शकतात, त्यामुळे बजेटमध्ये राहून खर्च करा. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे, विशेषतः दीर्घकालीन. तर प्रेम आणि विवाह, तर प्रेम संबंधातील गैरसमज दूर होतील. एकमेकांशी विश्वास वाढेल आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. विवाहितांसाठी कौटुंबिक जीवन आनंददायी राहील. अविवाहितांना विवाह किंवा नवे नाते जमण्याची शक्यता आहे. कुटुंबाच्या बाबतीमध्ये आनंदाचे वातावरण राहील. वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक व सांस्कृतिक कार्यात सहभागी घ्याल. भावंडांशी मतभेद झाले तरी प्रेम व संवादाने ते दूर होतील. मंडळी, आरोग्यामध्ये एकूणच आरोग्य चांगले राहील. डोळे, पोट आणि रक्तदाब यांची विशेष काळजी घ्या. योग, प्राणायाम व ध्यानाने लाभ होईल. प्रवास करताना आहारात हलकेपणा ठेवा. तर मंडळी, ऑक्टोबर मध्ये दिवाळी हा मोठा सण येतोय आणि विशेष म्हणजे या दिवाळीत तुमच्या राशीसाठी धनप्राप्तीचे योग आहेत. लक्ष्मी पूजनाच्या वेळी श्री सूक्त किंवा लक्ष्मी अष्टक स्तोत्र पठण करा. घरात नवी ऊर्जा व सौभाग्य येईल. कुटुंबासोबत आनंदाने क्षण साजरे होतील. नवीन खरेदीचा योग आहे.
मंडळी, तुम्ही कोणते खास उपाय करायचे आहेत तर गुरुवारी गरीब व गरजू लोकांना अन्नदान करा. दररोज ओम गण गणपते नमः मंत्राचा जप करा. दिवाळीत लक्ष्मी पूजनावेळी 11 छोटे दिवे घराच्या कोपऱ्यामध्ये लावा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. लाल किंवा पिवळा रंग परिधान केल्याने शुभ लाभ होईल. तर मंडळी, हे होतं धनु राशीचं ऑक्टोबर 2025 मधलं संपूर्ण राशी भविष्य. मंडळी, लक्षात ठेवा, अडचणी कितीही आल्या तरी धनु राशीच्या लोकांचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन त्यांना नेहमी पुढे नेत राहतो. या महिन्याच्या तुमच्या मेहनतीचे खरे फळ मिळेल. दिवाळीचे दिवे तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून नव्या आशा, नवी ऊर्जा आणि यशाचा मार्ग दाखवतील. विश्वास ठेवा, धैर्य ठेवा आणि स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करा, कारण भाग्य नेहमी त्यांच्याच पाठीशी उभं राहतं जे धाडसाने पुढे पाऊल टाकतात. तर मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.